नमस्कार. आज दिनांक 27/3/2024 वार बुधवार. केडी चौधरी डाळिंबयार्ड पुणेमधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी होळीचा जो इफेक्ट होता तो पूर्ण देशातला मंदीचा तो कमी झालेला आहे आणि बऱ्यापैकी आता गुजरातचे माल चांगल्या क्वालिटीचे असताना राजस्थानचे माल आता लास्ट स्टेजला आल्यामुळं बराचसा ग्राहक वर्ग हा गुजरातकडे जातोय. पण गुजरातपेक्षाही महाराष्ट्रातल्या मालाला पूर्ण देशामध्ये डिमांड वाढते आणि त्याचा आपल्याला अभिमान आहे. कारण महाराष्ट्रातला माल हा टिकाऊ आणि स्वादिष्ट असल्यामुळं ज्यावेळेस हा माल वाढतो त्यावेळेस नक्कीच राजस्थान आणि गुजरात यांना मार हा बसल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळं नवीन जे माल आज मार्केटमध्ये आले त्याला परराज्यातल्या व्यापाऱ्यांनी चांगली मागणी केली. कारण आतापर्यंतचा जो अभ्यास होता की लोकललाच माल जात होता, कारण राजस्थानमध्ये माल जास्त होते. आता तिथले माल हलके हलके व्हायला लागलेत आणि गुजरातमधले माल हे चांगले यायला लागलेत. परंतु गुजरातमधल्या मालाची क्वालिटी, राजस्थानमधल्या मालाची क्वालिटी आणि महाराष्ट्रातल्या मालाची क्वालिटी पाहता राजस्थान आणि महाराष्ट्र ह्या दोन क्वालिटीची तुलना ही योग्य लेवलवर होऊ शकते. आणि गुजरातमधल्या मालांना थोडासा डिमांड, भली क्वालिटी चांगली असेल तरी हा वेगळ्या राज्यात देशभरामध्ये थोडासा कमीच होतो, हेही मला जाणवते. कारण आपण 3 राज्यामध्ये आता सध्या मार्केट चालवत असल्यामुळं आम्हाला तिथले फरक हे लगेच जाणवतात. आणि म्हणून महाराष्ट्रातला माल हा सातत्यानं देशभरामध्ये आजपर्यंत जात होता. पण गेल्या 2-4 वर्षामध्ये आपल्याकडे 6 महिने मालाची आवक कमी होती आणि तोच ग्राहक वर्ग हा राजस्थान गुजरातकडे डायव्हर्ट होतो, कर्नाटककडे डायव्हर्ट होतो. परंतु आता ही जी पोकळी ही या वर्षापासून ती भरून येईल अशी आशा मला महाराष्ट्रामध्ये वाटते. कारण लागवडी वाढलेल्या आहेत परंतु दुष्काळाचं सावट आहे. आणि अशा दुष्काळाच्या सावटामध्ये ज्यांच्याकडे पाणी आहे, ज्यांच्याकडे चांगला माल आहे, त्याला सोन्यासारखा भाव मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण भयभीत होतो की राजस्थानला माल जास्त आहे, गुजरातला माल जास्त आहे, महाराष्ट्रातल्या मालाचं काय होईल. परंतु मी छाती ठोकपणे सांगू इच्छितो की राजस्थान मधला तर माल आता 10-12 दिवसात संपेलच, तिथं नंतर माल काळे पडतील. परंतु गुजरातमधल्या मालाची आणि महाराष्ट्रातल्या मालाची तुलना जर पाहिली तर महाराष्ट्राला नेहमी ग्राहकांनी महाराष्ट्रातल्या मालाला पसंती दिलेली आहे. आणि म्हणून मागच्या वर्षी महाराष्ट्रातले माल एकदम त्या क्वालिटीचे चांगले नव्हते ह्या पिरियडमध्ये, पण ह्या वर्षी थोडीशी आवक ही स्थानिक बाजारपेठेमध्ये वाढायला लागली. परंतु इतर मार्केटमध्ये आवक नसल्यामुळे तिथं जो व्यापारी पाठवत असेल तिथले रेट किंवा जाग्यावर देण्याचा प्रयत्न करत असेल तिथले रेट आणि पुण्याचे रेट पाहता पुण्यामध्ये आणि इतर मार्केटमध्ये आणि जाग्यावरती नक्कीच फरक जाणवतोय. शेतकरी बोलून दाखवत आहेत. आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे नवीन माल आहे त्यांनी माल विरळते ठेवा. आंब्याचा बिलकुल इफेक्ट होणार नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये आता ज्याच्याकडे पाणी आहे त्याचे पैसे झाल्याशिवाय राहणार नाहीये. त्यामुळं आता नवीन जे माल निघतायत त्या मालांचं डिमांड हे आज वाढलेलं पाहायला मिळालं. आपण निलावाची व्हिडिओ पाहालच, त्याच्यामध्ये आपल्याला सातत्यानं आम्ही हलका, मीडियम आणि चांगला ह्या तिन्ही क्वालिटीचे हे व्हिडिओ आपल्याला दाखवत असतो, लाईव्ह दाखवत असतो. त्याचाही आपण फायदा घेतला पाहिजे. कारण बऱ्यापैकी नुसताच चांगला रेट देणं आणि शेतकऱ्याची दिशाभूल करणं हे कधी आपण केलं नाही. त्यामुळं आता ज्या परिस्थितीमध्ये हलका माल असेल, ज्या परिस्थितीमध्ये मीडियम असेल, ज्या परिस्थितीमध्ये चांगला माल असेल तो आपण मार्केटला घेऊन याल. परंतु चांगला माल ज्यावेळेस जाग्यावर जाईल त्यावेळेस तो कमी रेटमध्ये जर कोण मागत असेल तर आपलं नुकसान होईल. जो हिरवा असेल तर तो माल जास्ती पाठवण्यापेक्षा थोडा पाठवून पहा. कारण पाणी कमी अभावी आपण माल तोडत असाल तर ते माल थोडेसे पाठवले तर आपल्याला परिस्थिती नक्कीच मार्केटमध्ये मधली जाणवेल. आणि मीडियम मालाची परिस्थिती आम्ही दररोजची दाखवतोय. परंतु चांगले मालांना ज्यावेळेस डिमांड आज 50, 60, 70 पासून 200 रुपये किलोपर्यंत जातोय आणि 150-150 रुपयाचा ॲव्हरेज पडतोय, तोच माल जाग्यावर 100 रुपये किलो सुद्धा खरेदी केला जात नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी केडी चौधरी डाळिंबयार्ड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर आपण दररोजच्या व्हिडिओ पाहिल्या पाहिजे, सद्यस्थितीची माहिती घेतली पाहिजे. आणि जर सबस्क्राईब हे चॅनल केला नसेल तर सबस्क्राईब केला पाहिजे, जेणेकरून दररोजच्या नोटिफिकेशन आपल्याला मिळत जातील.
हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो. धन्यवाद.